and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4 साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 71 पाठ 71. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. धावपळ करत एकदाचे आम्ही कार्यालयात वेळेवर येऊन पोहोचलो. स्वातीला जरा माझी मदत लागेल तेव्हा मी तिकडे जाते. तुम्ही ऐका मुलांच्या गप्पा. Oh, so many people. What a crowd. Yes, so many people. There must be around 400 people. 400. 400. Maybe 600. Do you know all of them? Not all. सर्वांना नाही ओळखत. That means you know most of them. Yes, we know most of these people. See? They are looking at me. म्हणजे काय? म्हणजे ते बघतायत. माझा धोतर बघतायत. They are looking at my धोती. नाही, हे नवीन कोणतरी दिसतंय म्हणून बघतायत. They are saying, who is this man? Are you sure? Not because of my dhoti? Of course not. You are looking nice in the dhoti. Look at that woman. Who is she? She is our sarpanch. Oh, Sarpanch. You have a woman Sarpanch? Is she a good Sarpanch? Yes, she's a good sarpanch. Ranjana, look there. Oh, Lata Maushi. Oh, where is Ranjana going? That is her Lata Maushi. She likes her very much. She has gone to meet her. When will Ajay come? Ajay? Who is Ajay? Ajay, the man who Swati is marrying. Oh, Ajay, Naura Mulga. He will come now. Do you want sarbat or tea or coffee? Yes, please. Give me some sharbat. I will get some for you. Ranjana, where were you? I went to meet my Maushi. Lata Maushi. माझी लाडकी मावशी. हे घे, सरबत. Namaste. Namaste. Will you have tea or coffee or sharbat? I have some sharbat. Thanks. Okay. Good. Good. Who is he? He is Swati's uncle. Very nice of him to talk to me in English. Sharad Dada, can you see that man? That one? In a blue shirt? No, the man standing next to the door. Yes, I can see him. Who is he? He is a doctor. आमच्या गावातले प्रसिद्ध डॉक्टर आहेत. Oh, I see. Who is that woman? She is wearing a pink sari. Can you see her? She looks very angry. That is Swati Tai's aunt. She is always angry. हो, स्वाती ताईची मावशी अगदी चिडकी आहे. शरद दादा, can you see that small girl? She is wearing a red frock. Yes, I can see her. Who is she? She is Swati Tai's sister's daughter. Daughter म्हणजे मुलगी, son म्हणजे मुलगा, बरोबर? हो, पण गंमत बघ. संतोष, आपण मराठीत म्हणतो ती मुलगी आहे किंवा ती स्वातीताईच्या बहिणीची मुलगी आहे. पण इंग्रजीत तसं नसतं. वेगळे शब्द आहेत. ती मुलगी आहे. That is a girl.
ती स्वातीताईच्या बहिणीची मुलगी आहे. दॅट इज स्वातीताईज सिस्टर्स डॉटर. सी शरद दादा, दॅट इज स्वातीताईज फादर. कॅन यू सी दॅट मॅन? स्वातीताई इज हिज डॉटर. Ranjana, you know a lot of English words. And who is that man? That is Swati's uncle. Swatitai's father's brother. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. Mother, म्हणजे आई, father, म्हणजे वडील, wife, म्हणजे बायको, husband, म्हणजे नवरा, brother, म्हणजे भाऊ, sister, म्हणजे बहीण, son, म्हणजे मुलगा, daughter, म्हणजे मुलगी, aunt, आंट किंवा आंटी, म्हणजे काकू, मामी, मावशी किंवा आत्या, uncle, म्हणजे काका किंवा मामा, grandmother, म्हणजे आजी, grandfather, म्हणजे आजोबा. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज एक वेगळ्या प्रकारचा सराव करूया हं. आपल्या नातेवाईकांना इंग्रजीत काय म्हणतात ते तुम्ही आत्ताच ऐकलत. त्यापैकी मी एक एक शब्द मराठीत सांगीन आणि तो शब्द इंग्रजीत वापरून एकेका मुलांनी इंग्रजी वाक्य तयार करायचं. म्हणजे बघा हं, मी जर म्हणाले आजी, आजीला इंग्रजीत म्हणतात ग्रँडमदर, तर वाक्य असं तयार करू शकाल, माय ग्रँडमदर lives in Pune, किंवा my grandmother has a blue sari, किंवा my grandmother likes to eat mangoes. असं कोणतंही वाक्य. तुमचं वाक्य बरोबर आहे का ते टीचर तुम्हाला सांगतील. घंटा वाजली की एक जण उभं राहील. मी दिलेला मराठी शब्द ऐक हं. त्या शब्दाला इंग्रजीत काय म्हणायचं ते सांग आणि तो शब्द वापरून इंग्रजी वाक्य तयार कर. पहिला शब्द आहे आई. आईला इंग्रजीत काय म्हणतात ते तुला माहीतच आहे. मग तो शब्द वापरून इंग्रजीत वाक्य कर बघू. उभं असलेल्या मुलांनी मदर हा शब्द वापरून बरोबर वाक्य तयार केलं ना. जसं माय मदर लाइक्स टू सिंग. छान. आता दुसरं मूल. तयार. तुझा शब्द आहे भाऊ. भावाला म्हणतात ब्रदर. ब्रदर हा शब्द वापरून इंग्रजीत वाक्य तयार केलं का? गुड. तुझा शब्द आहे आजोबा. हा शब्द इंग्रजीत वापरून वाक्य सांग.
ग्रँडफादर म्हणजे आजोबा. दिस इज माय ग्रँडफादर्स शर्ट असं कोणतंही वाक्य तयार करू शकता. आता जरा वेगळ्या प्रकारचा सराव करायचा आहे. घंटा वाजली की एकाने उभं राहायचंय. एक मूल तयार. मी इंग्रजीत सांगीन ते वाक्य मराठीत म्हण. उषा आंटीज डॉटर लाइक्स टू डान्स. उषा मावशीच्या मुलीला नाच करायला आवडतं. उषा आंटीज डॉटर लाइक्स टू डान्स. लक्षात आहे ना? आंट किंवा आंटी म्हणजे मावशी, काकू, मामी किंवा आत्या. तुम्ही तुम्हाला हवं तसं वाक्य तयार करू शकता. आणि डॉटर म्हणजे कोणाची तरी मुलगी. आता दुसरं मूल. ह्या वाक्याचा मराठी अर्थ सांग. अनिल अंकल्स सन प्लेज फुटबॉल. अनिल काकाचा मुलगा फुटबॉल खेळतो. अनिल अंकल्स सन प्लेज फुटबॉल. शाबास. अंकल म्हणजे काका किंवा मामा. आता दुसरं कोणतरी. वाक्य ऐक आणि मग मराठीत म्हण. उषा आंटीज हजबंड इज अ फार्म वर्कर. हजबंड म्हणजे नवरा. उषा मावशीचा नवरा शेतमजूर आहे. उषा आंटीज हजबंड इज अ फार्म वर्कर. आता दुसरं कोणतरी. हे वाक्य मराठीत म्हण. अनिल अंकल्स वाईफ इज अ डॉक्टर. वाईफ हा शब्द कळला का? मी म्हणाले अनिल काकाची बायको डॉक्टर आहे. अनिल अंकल्स वाईफ इज अ डॉक्टर. शाबास. आता पुढची 15 मिनिटं नातेवाईकांबद्दल असाच इंग्रजीत बोलण्याचा सराव टीचर घेतीलच. आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. So do शिक्षक you. बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात